नमस्कार मंडळी, आज आपण बनवूया रव्यापासून मस्त असा पौष्टिक नाश्ता. हा नाश्ता तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी बनवू शकता, सकाळच्या घाई गडबडीत सुद्धा बनवू शकता. इतकी सोपी रेसिपी आहे, शिवाय चवीला खूप छान झाली आहे. तुम्ही पण नक्की बनवून बघा. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. एका भांड्यामध्ये आपल्याला 1 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. रवा जर बारीक नसेल तर थोडा मिक्सरला फिरवून घ्या. आता रव्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे. अर्धी वाटी आपल्याला दही घालायचे. दही तुम्ही थोडं वाढवून घेतलं तरी चालेल. 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या. दही, मीठ, मिरच्या सगळं मिक्स करून घ्यायचे. आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला सैलसर पीठ भिजवून घ्यायचे. हे पीठ जास्त पातळ किंवा जास्त घट्ट बनवायचं नाहीये, त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ बनवून घेऊया. हे बघा, आपलं असं सैलसर पीठ भिजून झालंय. आता पिठावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटासाठी पीठ बाजूला ठेवूया. 15 ते 20 मिनिटं झालेत. हे बघा, रव्याने पूर्ण पाणी शोषून घेतले. आता पुन्हा थोडंसं पाणी घालून आपल्याला सैलसर पीठ करून घ्यायचे. इडली, डोसा, उत्तप्प्यासाठी जसं आपण पीठ बनवतो तसं पीठ बनवून घ्यायचे. हे बघा, पीठ आपलं तयार झाले. आता याच्यामध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्यात. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, शिमला मिरची, थोडे गाजर किसून घेतले. आता ह्या सगळ्या भाज्या आपल्याला एकत्र करून घ्यायच्यात. गॅसवर मी एक पॅन गरम करायला ठेवला आहे. पॅन गरम झालं की पॅनला थोडंसं तूप लावून घ्यायचे आणि आपण जे पीठ बनवलं होतं त्याचा 1 चमचा पीठ आपल्याला तव्यावर घालून घ्यायचे आणि एक छोटासा उत्तप्पा बनवून घ्यायचा आहे. जास्त मोठं बनवायचं नाही आहे आपल्याला. गोल उत्तप्पा बनवून झाले की आपण ज्या भाज्या मिक्स करून ठेवल्या होत्या त्या सगळ्या भाज्या वरून टाकून घ्यायच्या आणि भाज्या घालून झाल्या की भाज्या थोड्याशा हाताने दाबायच्यात, म्हणजे चिटकून जातात पिठाला भाज्या. हे बघा, एका बाजूने उत्तप्पा भाजलाय. आता उत्तप्पा पलटी करून आपल्याला दुसऱ्या बाजूने छान असा भाजून घ्यायचा आहे. उत्तप्पा पलटी केलं की पुन्हा थोडंसं तूप सोडून घ्यायचे आणि दोन्ही बाजूने छान असा खरपूस उत्तप्पा भाजून घ्यायचा आपल्याला. हे बघा, मध्यम गॅसवर दोन्ही बाजूनी मी छान असा उत्तप्पा भाजून घेतलाय. आता मी बाकीचे सगळे उत्तप्पे असेच बनवून घेते. तुम्ही हा उत्तप्पा चटणी, सॉस, शेजवान चटणी कशाबरोबर खाल्लं तरी खूप छान लागतो. पण आपण उत्तप्पा नाही खाणार आहोत. आपण या उत्तप्प्याचं एक सँडविच बनवणार आहोत. त्यासाठी हे सगळे उत्तप्पे मी बनवून घेतले. आता आपण 2 उत्तप्पे काढून घेऊया. एका उत्तप्प्यावर मी पुदिन्याची चटणी लावून घेते आणि दुसऱ्यावर मी शेजवान चटणी लावते. तुम्हाला जर टोमॅटो सॉस आवडत असेल तर तुम्ही टोमॅटो सॉस लावला तरी चालेल. आता पुदिन्याची चटणी लावली, त्यावर आपल्याला चीज टाकून घ्यायचे. चीज आवडत असेल तर घ्या, नसेल आवडत तर नाही घेतलं तरी चालेल. चीज घालून झाले की आपल्याला टोमॅटो गोल कापून घेतले ते ठेवून घ्यायचे. कांदा गोल कापून घेतलाय तो ठेवून घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर काकडी असेल तर तुम्ही काकडी घेतली तरी चालेल. टोमॅटो आणि कांदा ठेवून झाला की आपल्याला पुन्हा थोडंसं चीज घालून घ्यायचे. चीज घालून झालं की सॉस लावलेला जो उत्तप्पा आहे तो आपल्याला या उत्तप्प्यावर असा ठेवून घ्यायचा आहे आणि हा उत्तप्पा आपल्याला पुन्हा एकदा तव्यावर छान असा भाजून घ्यायचा आहे. मस्त असा दोन्ही बाजूने 1-2 मिनिटं भाजून घ्या मंद गॅसवर. आणि हे बघा, मस्त असं आपलं उत्तप्पा सँडविच तयार झाले. चवीला खूप छान झालं होतं. तुम्ही पण नक्की बनवून बघा आणि आवडलं तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण सँडविच कापून घेऊया. हे बघा, किती सुंदर आणि किती छान दिसते आणि चवीलाही तितकंच छान लागतं.